विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं आजच्या तासिकेमध्ये मनपूर्वक स्वागत. स्पर्धेच्या युगामध्ये आपणाला आपलं स्वतःचं स्थान निश्चित करण्यासाठी, जीवनक्रम जीवनमार्ग निवडण्यासाठी वेगवेगळे मार्ग उपलब्ध आहेत आणि या वेगवेगळ्या मार्गाच्या मध्ये सर्वात सोपा आणि सर्वात चांगला असा मार्ग जर कोणता असेल तर तो तुम्ही निवडलेला स्पर्धा परीक्षेचा आहे. इथं जितकं कष्ट कराल, जितके प्रयत्न कराल, तितकं यश तुम्हाला मिळणार आहे. आणि म्हणून या निमित्तानं आपण जो मार्ग स्पर्धा परीक्षेचा निवडलेला आहे, या मार्गावरती आपलं मनपूर्वक स्वागत. आणि हा मार्ग निवडत असताना जे वेगवेगळे विषय आपल्याला परीक्षेमध्ये ज्या विषयांच्या सामोरे जावं लागणार आहे, त्याच्यातला आपला इंग्रजी विषय जो अत्यंत सोपा आहे, जो खूप मार्क्स देऊन जाणारा आहे, आपलं भविष्य उज्ज्वल करणारा आहे, हा विषय आपण चर्चा करणार आहोत. हा विषय मी घेऊन आलेलो आहे. अगदी सुरुवातीच्याच या तासिकेमध्ये मी आपणाला सांगतो, आश्वासित करू इच्छितो, प्रॉमिस करतो की विषय खूप सोपा आहे. तुम्ही या विषयाबद्दलची भीती, अनामिक भीती डोक्यातनं काढून टाका. हे पक्क ठरवा की इंग्लिश इज एन इझी लँग्वेज अँड आय कॅन गो थ्रू. आय एम शुअर आय विल पास. मला याची खात्री आहे की मी ते पास होणार आहे आणि तुम्ही पासच होणार आहात. पास होणार आहेत, किंबहुना इतर विषयांच्या तुलनेमध्ये जास्त गुण घेऊन पास होणार आहात. गरज आहे फक्त आम्ही सांगितलेल्या काही सूचनांचं पालन करण्याची, आम्ही दिलेल्या गृहकार्याची, ते कार्य तयार करण्याची, गृहपाठ तयार करण्याची गरज आहे. अधिकाधिक सराव करण्याची आणि गरज आहे तुमची चिकाटी, तुमची जिद्द कायम ठेवण्याची. जिद्द तुम्ही ठेवा, साहित्य आम्ही देऊ. आणि नक्कीच मला तुमच्याबद्दल, सर्वांच्याबद्दल खात्री आहे की खूप विचारपूर्वक हा मार्ग आपण निवडलेला आहे आणि याचं यश खूप लवकर तुम्हाला दृष्टी पडणार आहे. ती दृष्टीस पडो अशीच या निमित्तानं मी शुभकामना करतो. तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या या करिअरमध्ये, या मार्गावरती घवघवीत यश प्राप्त होवो अशी शुभेच्छा या निमित्तानं देतो आणि आपण आपल्या तासिकेला सुरुवात करूया. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट इज इंग्लिश रिलेटेड टू कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स. अनेक विषयामध्ये महत्त्वाचा विषय असणारा हा आपला इंग्रजी विषय. आणि या आपल्या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये इंग्रजी विषयाचा पेपर सोडवण्यासाठी काही बेसिक गोष्टी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. बेसिक गोष्टीवरतीच क्वेश्चन्स विचारले जातात. वेगवेगळे ॲटम्स, बेसिक ॲटम्स आपण घेणार आहोत, पाहणार आहोत. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज हे जे हेडिंग मी इथे लिहिलं आहे, बेसिक्स इन इंग्लिश, इंग्रजीमधल्या काही पायाभूत गोष्टी, याच्याबद्दल आपण चर्चा करणार. आता पायाभूत गोष्टी म्हणत असताना हे पहा, अल्फाबेट्स किंवा लेटर्स इन इंग्लिश. इंग्रजीमधली मुळाक्षरं. You know that there are 26 alphabets in English.
आणि ही मुळाक्षरं शिकत असताना, ही मुळाक्षरं पाहत असताना अगोदर मी ते लिहून दाखवतो. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय and Z. These are the 26 alphabets in English. तुम्ही असं म्हणाल की इतकी सोपी गोष्ट आम्हाला का सांगत आहात तुम्ही? दिस इज वन ऑफ द बेसिक्स. याच्यावरती सुद्धा आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. कसे प्रश्न विचारलेले आहेत? याच्यातले ओवेल्स, कॉन्सोनंट यांचं डिफरन्सिएशन आपल्याला करावं लागणार आहे. आता जसं आपण पाहतो, पहा, ए ई आय ओ अँड यू. हे मी बॉक्स कशाचे केलेले आहेत? हे बॉक्स मी ओवेल्स साठी केलेले आहे, ज्याला आपण स्वर असं म्हणतो. बरोबर? मीन्स देर आर 5 ओवेल्स out of 26 in English letters. Which are they? A, E, I, O and U. A, E, I, O and U. If these are 5, तर राहिलेले जे आहेत कॉन्सोनंट्स, ज्याला आपण व्यंजने असं म्हणतो, ते बाकीचे सगळे, या 26 मधून हे 5 मायनस झाले तर बाकीचे सगळे लेटर्स हे स्वर आहेत. आता हे मी तुम्हाला कशासाठी सांगतोय? मी तुम्हाला याच्यासाठी सांगतोय की याच्यावरून पुन्हा आर्टिकलचा क्वेश्चन येणार आहे. यूज प्रॉपर आर्टिकल्स असा क्वेश्चन आपल्याला परीक्षेत विचारला जातो. मागच्या परीक्षेमध्ये विचारलेला आहे आणि त्याच्यासाठी हे आपल्याला स्वर कोणते, व्यंजन कोणतं माहीत असणं आवश्यक आहे. आता उदाहरणार्थ ढोबळमानानं कसं, जो शब्द स्वरांनी चालू होतो, पहा हा ओवेल्स, त्याच्या अगोदर ॲन लागतात. हा ढोबळमानाचा नियम सांगाले तुम्हाला मी. जसं की ॲन ॲपल, बरोबर. तर अशा रीतीनं हे स्वर आणि व्यंजन आपल्याला डिफरन्शिएट करता आले, वेगळे करता आले, माहीत असले तर आपण त्याचं योग्य पद्धतीचं आर्टिकल वापरू शकतो. एचे नियम वेगळे आहेत, द चे नियम वेगळे आहेत. ते त्यावेळेस आर्टिकलच्या वेळेस आपण ते शिकणार आहोत. परंतु ही बेसिक गोष्ट पाहत असताना अगोदर आपल्याला ह्या लेटर्सची ओळख होणं, कॅपिटल आणि स्मॉल, आणि त्याच्यातले ओवेल्स, कॉन्सोनंट्स कोणकोणते आहेत हे वेगळं काढणं, हा त्याच्या मागला उद्देश होता. अल्फाबेटचा अभ्यास केल्याच्या नंतर, ही बेसिक गोष्ट समजून घेतल्याच्या नंतर इंग्लिशमधली आणखीन एक बेसिक गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे आणि ती आहे पार्ट्स ऑफ स्पीच. डिपार्टमेंटल PSIच्या परीक्षेमध्ये मागं 2016ला याच्यावरती क्वेश्चन आलेले आहेत. अनेक वेळा हे क्वेश्चन्स आलेले आहेत. तुम्ही पाठीमागच्या प्रश्नपत्रिका तपासून पहा. पार्ट्स ऑफ स्पीच, ज्याला आपण शब्दांच्या जाती असं म्हणतो, शब्दांच्या जाती.
काय असते हे शब्दांच्या जाती? काहीच नाही, तर आपल्या इंग्लिश लँग्वेजमध्ये जेवढे म्हणून शब्द आहेत, जेवढी ग्लोसरी आहे, जेवढी वोकॅब्युलरी आहे, डिक्शनरीतला प्रत्येक शब्द हा कोणत्या जातीचा आहे, कोणत्या वर्गाचा आहे, याचं वर्गीकरण करणं म्हणजे त्या शब्दाची पार्ट्स ठरवणे होय, पार्ट्स ऑफ स्पीच ठरवणे होय. याचा अर्थ असा की जो जो शब्द आपल्याला माहित आहे तो शब्द शब्दाच्या कुठल्या ना कुठल्या जातीतलाच आहे हे लक्षात ठेवा. राईट. त्याचं वर्गीकरण कुठल्या ना कुठल्या शब्दाच्या जातीत होतं. आता हे शब्दाच्या जाती किती आहेत? तर त्याचं उत्तर असं आहे की देअर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच. म्हणजे शब्दांच्या जाती 8 आहेत. हाऊ मेनी पार्ट्स ऑफ स्पीच आर देअर? 8. ज्याच्याबद्दल आपणाला त्यांची तोंड ओळख करून घेणं, ते बेसिक म्हणून समजून घेणं. कारण सगळ्या व्याकरणाचा भाग, जसं अल्फाबेट्सबद्दल आपण चर्चा केलो, तसा सगळ्या ग्रामरचा इंग्लिशमधला भाग हा पार्ट्स ऑफ स्पीच असेल, टेन्स असेल, वगैरे वगैरे याच्यावरती अवलंबून आहे. याच्या भोवती सगळं व्याकरण, सगळं ग्रामर फिरतं. That is why we must know this basic thing. There are 8 parts of speech. Okay? पहा. The first one is noun. पहिला कोणता? तर तो आहे noun. आता noun म्हणजे काय? ज्याला आपल्या भाषेमध्ये नाम म्हणतो आपण. मराठीतनं त्याला नाम म्हणतात, नाव म्हणतात. लक्षात येतं? कुठलंही नाव म्हणजेच आपल्याला थोडक्यात काय सांगावं लागेल? अ नेम ऑफ अ थिंग, प्लेस, पर्सन, बरोबर, ॲनिमल एक्सेट्रा. सोपं आहे. वस्तूच्या, स्थळाच्या, व्यक्तीच्या किंवा प्राण्याच्या नावाला नाम असे म्हणतात. बस एवढंच ध्यानात ठेवा. आता त्याचे वेगवेगळे प्रकार पडतात हे आपण नंतरच्या तासिकेमध्ये पाहणार आहोत. प्रथम एवढं समजून घ्या की व्हॉट इज मीन बाय नाउन. आता ह्याचं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर कसं घ्यावं लागेल आपल्याला? एक थिंगचं आपण एक्झाम्पल घेऊ. सपोज चॉक पहिलं एक्झाम्पल आहे. नंबर 2 पर्सनचं. दिस इज मोहन, इज द नेम ऑफ अ पर्सन. देन प्लेस, हिअर इज प्लेस फर्स्ट. दिस इज पुणे, इज द नेम ऑफ अ प्लेस. देन पर्सन Mohan, then animal, a cow, etc. These are the names, these are the examples of nouns. बरोबर आहे? लक्षात आलं मी काय म्हणालो ते? नंबर 2, let us go to number 2. Pronoun. ज्याला आपण मराठीमध्ये सर्वनाम असं म्हणतो. बरोबर. अ वर्ड युज्ड इन्स्टेड ऑफ अ नाउन. म्हणजे नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द. नामाच्या ऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला सर्वनाम असे म्हणतात. वेगवेगळी सर्वनाम आहेत. नामाच्या ऐवजी आपण आता बघा, एखाद्या पुरुष असेल आणि त्याच्या ऐवजी वापरायचा शब्द असेल तर ही म्हणतो. स्त्री असेल तर सी म्हणतो. बरोबर आहे? नपुंसकलिंगी निर्जीव असेल तर इट म्हणतो.
अनिश्चित असेल तर हू म्हणतो, विच म्हणतो, दिस दॅट, हे इत्यादी सगळी सर्वनामाची उदाहरणं आहेत. लक्षात आलं मी काय बोललो तुम्हाला ते? बरोबर. पार्ट्स ऑफ स्पीच पाहत असताना जसं आपण नाउन पाहिलं, जसं प्रोनाउन पाहिलं, तशा पद्धतीनं हे पुढचे पार्ट्स ऑफ स्पीच आहेत. नंबर 3 ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. राईट. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. एखादं नाम त्याच्याबद्दलची इतर माहिती म्हणजे त्याची चव, त्याची लांबी, त्याची रुंदी, त्याचं वजन, त्याची गोडी, त्याचं गुणवैशिष्ट्य, ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या त्या नामाच्या वेगवेगळ्या अंगानं माहिती सांगणारा जो शब्द आहे त्याला ॲडजेक्टिव्ह असे म्हणतात. जसं की गुड, टेस्टी, लिटिल, रिच, नियर, एक्सेट्रा अँड एक्सेट्रा. राईट. नेक्स्ट वन वर्ब. वर्ब मीन्स क्रियापद, कृती किंवा कार्य दर्शवणारा शब्द. इन अ व्हेरी सिंपल वे दॅट अ वर्ड शोज द ॲक्शन. असा वाक्यातला शब्द की जो वाक्यातली कृती दाखवतो, ॲक्शन दाखवतो, कार्य दाखवतो. आणि अशी कृती दाखवणारा जो कुठला शब्द असेल दॅट इज वर्ब इन दॅट सेंटेन्स. क्रिया दाखवणारा शब्द जसं की राईट, जम्प, से, लिसन, गो, एक्सेट्रा अँड एक्सेट्रा. ऑल these are the words. This is the list of verbs. Why this is the list of verb? Because all these words show action. हे सगळे कृती दाखवतात म्हणून this is verb. Next one is adverb, ज्याला आपण क्रियाविशेषण असं म्हणूया. क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. जसं नाउन बद्दल विशेष माहिती ॲडजेक्टिव्ह सांगतं, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण, तसंच क्रियापदाबद्दल वर्ब बद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द जर असेल, आता वर्ब बद्दल माहिती सांगणारा म्हणजे क्रियापदाबद्दल माहिती सांगणारा. क्रियापदाबद्दल माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रिया कशी झाली, क्रिया कोठे झाली, केव्हा झाली, का झाली, त्या क्रियापदाच्या वेगवेगळ्या पैलूनं माहिती सांगणारा जो कुठला शब्द असेल दॅट इज ॲडवर्ब. त्याला क्रियाविशेषण असे म्हणतात. आणि हे क्रियाविशेषणचे एक्झाम्पल्स आहेत जसे की स्लोली, टुमॉरो, थ्राइस, व्हेरी, सो, फास्ट वगैरे वगैरे असे वेगवेगळे एक्झाम्पल्स आपल्याला सांगता येतील. नेक्स्ट वन आहे प्रिपोजिशन, शब्दयोगी अव्यय म्हणजे कर्ता, कर्म किंवा पूरक वाक्य यांना वाक्याशी जोडणारा शब्द. बघा मी काय म्हणालो ते, वाक्यातला कर्ता असेल, कर्म असेल किंवा वाक्याचा कॉम्प्लिमेंट असेल, पूरक वाक्य म्हणजे कॉम्प्लिमेंट असेल, यांना वाक्यात जोडण्यासाठी वेगवेगळे शब्द वापरावे लागतात आपल्याला. दे आर कॉल्ड प्रिपोजिशन्स. एक्झाम्पल इन, टू, फॉर, ॲट, विथ, ऑन, एक्सेट्रा अँड एक्सेट्रा. प्रिपोजिशनच्या नंतरचा नंबर येतो नंबर 7 दॅट इज कंजंक्शन. राईट. कंजंक्शन. व्हॉट इज मीन बाय कंजंक्शन? ज्याला मराठीमध्ये उभयान्वयी अव्यय असं आपण म्हणतो. दोन किंवा ज्या शब्द किंवा वाक्य यांना जोडणारा शब्द. Such type of words are used to connect two words or more than two words, sentences, two sentences or more than two sentences. दोन शब्द किंवा दोनपेक्षा जास्त शब्द, दोन वाक्य किंवा दोनपेक्षा जास्त वाक्य यांना जोडण्यासाठी जे कुठले शब्द वापरले जातात त्याला कंजंक्शन असे म्हणतात किंवा उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. जसं की अँड, बट, बिकॉज, इफ, दो, वेअर, व्हेन वगैरे वगैरे अशा असंख्य शब्दांची यादी आपल्याला कंजंक्शन मधली देता येईल.
जेवढे म्हणून आपण पार्ट्स ऑफ स्पीच आत्तापर्यंत पाहिले 7, त्याची लिस्ट फक्त मी इथं दिलेली एवढीच आहे असं अजिबात नाही. भली मोठी लिस्ट व्याकरणाच्या पुस्तकामध्ये आहे. जी पुस्तकं आपण स्पर्धा परीक्षेमध्ये व्याकरणाची वापरणार आहोत त्याच्यामध्ये तुम्ही पहा, खूप मोठी लिस्ट आहे आणि ती लिस्ट यांची उदाहरणं आहेत. ओके, चला. नंबर 8 दॅट इज लास्ट, दॅट इज इंटरजेक्शन, म्हणजेच केवळ प्रयोगी अव्यय. केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे तीव्र प्रकारच्या भावना व्यक्त करणारे शब्द. एक्सक्लेमेशन्स ज्याला आपण म्हणतो, एक्स्ट्रीम एक्सप्रेशन म्हणजे तीव्र प्रकारची भावना. तीव्र प्रकारची भावना म्हणजे दुःखाची, रागाची, आनंदाची, प्रेमाची, उल्हास, जोश, त्रास, भय, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भावना. पण त्या भावना वाक्यात व्यक्त न करता एका शब्दात जेव्हा त्या व्यक्त होतात तेव्हा त्याच्यासाठी जे शब्द वापरले जातात दे आर कॉल्ड इंटरजेक्शन्स. बघा, अलास, वाव, कसे शब्द आहेत पाहिलं, हे तीव्र भावना व्यक्त करणारे आहेत. हुर्रा, ओफो, ओ माय गॉड, एक्सलंट. प्रत्येक शब्द उच्चारत असताना त्याच्या मागे एक वेगळी भावना आहे आणि ती भावना तीव्र पद्धतीने व्यक्त होते या शब्दाच्या माध्यमातून. आणि हे जे शब्द तयार होतात ते इंटरजेक्शन असतात. तर अशा रीतीनं आजच्या तासिकेमध्ये आपण बेसिक्स इन इंग्लिश हा भाग पाहत असताना अल्फाबेट्स आपण पाहिले, त्याच्यातले स्वर आणि व्यंजनांचा अभ्यास आपण केला आणि त्याचबरोबर जे पार्ट्स ऑफ स्पीच हा अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर आहे त्यांची फक्त तोंड ओळख आपण डिटेलमध्ये पुढच्या तासिकेमध्ये पाहणार आहोत. यांची तोंड ओळख आपण या ठिकाणी केली. मी आपणाला आवर्जून सांगेन की यश नक्कीच आपलं आहे, यश आपल्या जवळ आहे, यश आपल्याला मिळणार आहे. फक्त ह्या सांगितलेल्या गोष्टी आणि फक्त एवढ्याच गोष्टीवर अवलंबून न राहता संदर्भीय पुस्तके या संदर्भातले वाचा, दररोज सांगितलेला अभ्यास करा. एवढंच मी सांगतो. शुभेच्छा देतो आणि थांबतो.